मी 2006 तालुक्यामध्ये आलो. गणपती मंडळाला सुरुवात केली. मी आदिवासी भागामध्ये आलो. मला आठवतात ते दिवस की या परिसरामध्ये मोठे हॉटेल नाही आणि मोबाईल दरवाजा चालत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला शिवाजी आढळराव पाटलांची माझी ओळख झाली, अशा काही गोष्टी या फ्रंट फुटवर काम करत होत्या. त्यावेळेला शिवाजी आढळराव पाटलांच्या बाईक बंद आणि संजयराव अशा परिस्थितीमध्ये त्या आमच्या चर्चा व्हायच्या. त्या चर्चेमध्ये एक गोष्ट मात्र अतिशय आवर्जून अशा काही मांडली, मी मांडली, त्यावेळी आमच्या सर्व शिवसेनेच्या लोकांनी मांडले. आणि अशा परिस्थितीमध्ये एक विषय आमचा झाला की आदिवासी विभागामध्ये त्या लोकांना जर ते आजारी पडले, त्यांना दळणवळण असेल किंबहुना जर डॉक्टरची किंबहुना ॲम्ब्युलन्सची मदत पाहिजे असेल तर अशा वेळेला बिलकुलही त्या ठिकाणी संपर्क होत नाही. आणि संपर्क होत नाही, मग काय केलं पाहिजे? मला आठवते की शिवाजी आढळराव पाटील आमच्या आम्हाला सर्वांना जवळून बोलले, मी लवकरच बीएसएनएलच्या माध्यमातून मी त्या संपूर्ण असलेल्या बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना चर्चेला बोलवतो. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही या. आणि एक क्रांती घडली जिल्हा भाऊ. या ज्येष्ठ नेत्याने या आदिवासी भागातल्या असलेल्या जुन्नर तालुक्यातल्या पवरा मांडवा असेल, आंबे हातमीत असेल किंबहुना देवळ्यांचा परिसर असेल, होय अशा काही मुलं त्या खरं बरोबर आहे. सर्वात पहिल्यांदा जर लोकांच्या अडचणीमध्ये जर संवाद साधायचा असेल आणि आंदोलनाचा घोळ करायचा असेल तर आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा टॉवर द्यायचं काम मोबाईलचं शिवाजी आढळराव पाटील यांनी केलं. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. ठीक आहे, आज तुम्ही विश्रांत करायची. मागच्या वेळेला काय झालं? मागच्या वेळेला तुम्हाला सर्वांनी कानामध्ये म्हणून सांगितलं तुमचं आरक्षण याच्यामध्ये धनगर समाज येतोय. सांगणारे तुम्ही आम्ही सगळे नव्हतोच आहे. सांगणारे जी लोक होती त्या लोकांनी तर सुंदर सांगितल्या पद्धतीने सांगितलं की काम करणाऱ्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली. शिवाजी आढळराव पाटलांना आदिवासी भागामध्ये एका आरक्षणाच्या मुद्द्याला अडचण झाली. काय झालं? मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठलाही सरकार पैतो मागे 75 वर्ष काँग्रेस असेल किंबहुना आता 10 वर्ष झाली आता भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो माझ्या तमाम आदिवासी बंधू भगिनींना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आव्हान करून आदिवासींच्या असलेल्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि कुणाचा पान सुद्धा तुमच्या आरक्षणाला धक्का लावू शकत नाही. त्यामुळे हात जोडून विनंती करतो माझ्या मायबाप जनतेला, जो त्रास तुम्ही मागच्या शिवाजी आढळराव पाटलांना मताच्या रूपाने दिला तो मात्र आता उगाच कुणाचा ऐकून देऊ नका. बुडीत बंदर आहे, अहो वन फिरतायत आमची माणसं. 2014 ते 19 मध्ये आमचा विकास राऊत, आमचा राजू असेल, आमचा दत्ता असेल, हे सगळी मंडळी, आमचे सचिन असेल, या सर्व लोकांनी शासनाचे टँकर उशिरा येत आहेत म्हणून आम्ही लवकरच्या टँकरसाठी खिशातले पैसे दिले. तुम्हाला माहितीये का? हा महान आमदारकीचा विषय नाही. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, बुडीत बंधाऱ्यांचा सर्वे झालाय, शासनाने केलाय. बुडीत बंधारे बांधून घ्यायची शिवाजी आढळराव पाटलांची जबाबदारी आशाताईची, अतुल बिंदीची आणि माझी राहील. मी आपल्या सर्वांना सांगतो. दादा ऐकताय का? तुमच्या वतीने बोलतोय.
प्रमुख नेते आहात, या सगळ्यांच्या डोक्यावरचा हाताखाली घ्यायचा आहे, पुढील बंधारे बांधायचे. दुसरा महत्वाचा विषय आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब आले होते पावलामध्ये देवळ्याला, आणि त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी आमच्याकडे एक शब्द मागितला. दादा आपल्याला कल्पना आहे, त्या भोवऱ्यामध्ये एक तलावाची मागणी केली आहे, 10 वर. अरे दम नाहीये, हे सुरेशराव तिथं बसले, हे माझी कधी कधी चेष्टा करतात, तुम्ही दिसत नाही, अजून काय म्हणावं तसं वातावरण ठेवलेलं दिसत नाही. भुवनेश्वरच्या नागेश्वराच्या साक्षीने सांगा, आपल्या सर्वांना शिवाजी आडवा पाटलांना कुठे पाठवायचं आहे? शिवाजी आडवा पाटलांना कुठे पाठवायचं आहे? भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की. आपली निशाणी, आपली निशाणी. आपल्या सर्वांना विनंती करतो, सर्वाधिक मतदारांनी निवडून 48 खासदारांमध्ये सगळ्यात जास्त 3.5 लाखाच्या पुढचा गड घेतला पाहिजे. आपल्याला काय गड होता आपला? शिवाजीराव आपला गड किती होता मागच्या वेळेला? निवडून आता त्यावेळेला 3,03,000. काही लोक बघतात ती स्पर्धा आहे, तुम्ही हे डोक्यातून काढून टाका. 3,51,000 मतदारांचा विक्रमी विजयाचा नारा महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुढे एवढाच सांगतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.